हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजचा प्रवास आहे आमचा हम्पी टू मैसूर, जो इथनं 500 किलोमीटर आहे. तर आम्ही पण मस्त उठलो आहे, आंघोळ झाली आहे, वाजले सकाळचे 5:30. तर आता थोड्या टायमात निघणारच आहोत. तोपर्यंत पूर्ण गाड्यांची चैन आणि सॅडल बॅग बांधून घेतो आहे. मग गेअर घालायचे आहेत, पूर्ण सामान घेऊन मग आम्ही निघू आमच्या प्रवासाला. तर शिल्डे पण बाहेर आहे, तो बॅग बांधत होता. हे ब्रो, झालाय तुझा? ऑलमोस्ट डन. टँक बांधायची राहिले. अच्छा, तर हे आता झालंय. आता मला पूर्ण सॅडल बॅग बांधून घ्यायला लागेल, मग आम्ही डायरेक्ट निघणार आहोत. तो भेटू रस्त्यातच. सो ही आता आमच्या रूमची अवस्था आहे सकाळ सकाळ. मला पण आता सगळं बांधून झालं का मस्त गिअर चढवतो, मग निघतो. चला गाईस, तर रेडी आलो आहे आम्ही जाण्यासाठी. सो दिसत असेल तुम्हाला आता मी. तर आता हेल्मेट घेतो आणि निघतो आम्ही. सकाळ पण झाली आहे, पूर्ण दिसायला लागले बाहेर. हे अण्णा ज्यांनी आम्हाला रूम दिले होते, शेल्डन त्यांच्याशी बोलतोय. तर हा आहे इथला व्ह्यू पूर्ण, आणि सकाळ सकाळ मोरांचा आवाज येतोय. तर हां, तर आता आम्ही निघतोय जाण्यासाठी. तो झालेत 6 वाजलेत, पूर्ण सकाळ झाली आणि शेल्डन बिल्डन सगळं आमचं आता पूर्ण सेटअप रेडी आहे. तर निघतोय आता आम्ही. भेटतो तुम्हाला रस्त्यामध्ये, कसं आहे ते सांगतोय डायरेक्ट. आणि पहिलं तर आम्हाला पेट्रोल पंप शोधायचं आहे, कारण की पेट्रोल खूप कमी आहे गाडीत, आणि ते जवळपास कुठे दिसत पण नाही आहे. आम्ही काल शोधत होतो, तर तो काहीतरी इथनं 8 का 10 किलोमीटर पुढे. ब्रो, पहिले अभी पेट्रोल पंप ढूंढेंगे ना. हां, तर पेट्रोल पंप घेतोय. पेट्रोल पंपवरती थांबलो का मग तुम्हाला सांगतोय कसं काय ते पुढचं रुटीन. तर भेटू आता डायरेक्ट गाडीवर बसल्यावर. तर गाईज, आम्ही इथनं आता निघालेलो आहोत. आता पहिले जाऊन पेट्रोल पंप शोधायचं आहे आम्हाला, कारण की गाडीत पेट्रोल खूप कमी आहे, बघू शकता तुम्ही. आणि मगच विचार चालला आहे पेट्रोल टाकून झाला का 100 किलोमीटर तरी अंतर कवर करू, आणि त्याच्यानंतर नाश्ता करण्यासाठी थांबू. तर हॅलो गाईज, मी ठरवला होता आम्ही का 100 किलोमीटरवर ब्रेक घेऊ, पण ब्रेक काय घेतला नाही. आम्ही 208 किलोमीटर कवर केला. आता राहिला आहे तो काहीतरी 172 का 75, आणि परत एकदा पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो, म्हणून थांबलो आहे. तर आता पुढे जाऊन बघू, नाश्ता करायचा प्लॅन आहे. तर काय 5-6 किलोमीटर पुढे जातो आणि तिथे जाऊन हॉटेल बघायला लागेल नाश्त्यासाठी. मग भेटू आता डायरेक्ट नाश्त्याच्या ठिकाणी. सो आता गाडी पण गरम झाली आहे खूपच.
कारण की नॉनस्टॉप आम्ही 200 किलोमीटर कवर केलं आहे. राहिलेत ते फक्त आता 200 किलोमीटर राहिला असेल अजून. आणि आम्ही मला वाटतं संध्याकाळपर्यंत तरी म्हैसूरमध्ये असू, संध्याकाळच्या आधीच. तर एक काम कर, थोडं पुढं घे गाडी. काय तुटला? रॅक तुटला वाटतं. सावली बघून थांबवतील पुढं. असते असं घेतं का पुढं सावली बघत तर? किंवा पुढं सावली असेलच कुठे थोडीशी. अरे मागे ते नेटच्या पुढे आहेत व्यक्ती. हो बघला मी उडला असतो तू. तुटला ना तो? हा तुटला का? शेल्डनच्या गाडीचा टॉप बॉक्सचा रॅकच तुटला आहे. खड्ड्यात जोरात आपटली. मागचा बॉक्स बघू शकता मी, डायरेक्ट क्रॉस झालाय. रोज नवीन लपडे आमच्या मागं, रोज काय ना काय नवीन नवीन. तर आता माझ्या बॅगची बंजी काढली, त्याच्यात ॲडजस्ट करायला लागेल सध्या तरी. कारण की म्हैसूर शिवाय असं वाटत नाही कुठं का वेल्डिंगवाला भेटेल. बॉक्स इथनं कट झालाय. शेडम ब्रो, आता ऑप्शन बघू. एकदम लास्टला ऑप्शन टॉप बॉक्स डायरेक्ट मागच्या सीटवर. जर काहीच नाही झालं तर भेटेल काय नाही ऑप्शन. शोधायला लागेल आपल्याला इथे जाऊन म्हैसूरमध्ये. आम्ही अशा जागेवर आहोत की इथं वेल्डिंगवाला थोडा साधा चहावाला पण नाही भेटणार लवकर. यस, त्याला आत्ताच खोलून डायरेक्ट सीटवर घेऊ का? मी पण त्याच बोलणार होतो तुला. त्याला सीटवर घेतला ना तर परवडेल सध्या तरी. नंतर बघू. कारण की सीटवर घेतला तर तो कसा माहिती का, यो जो राहिले ना वेल्डिंग मारायला ऑप्शन, तो पण ना राहणार ना तर तुटला ना. त्यात कसा हा एकदम हेवी ड्रायव्हर आहे ना. तुम्ही एक पण खड्डा नव्हता ठेवला, सगळे खड्डे उडवीत आले. हा तर आता केलाय मी जुगाड टॉप बॉक्स लावायचा. बंजी कॉर्ड मध्ये बांधून ठेवलंय आणि आता शेल्डन खालती पण बांधतोय. काहीतरी ॲडजस्ट करायलाच लागेल, नाहीतर ऑप्शनच नाही दुसरा इकडं. नशीब आम्ही दोघेच आलोय. जर सुमित आमच्या सोबत असता ना, सुमितला तो टॉप बॉक्स मांडीवर घेऊन बसायला लागला असता आणि माझ्या गाडीवर तर जागाच नाही, एकतर बॅगीच्या वरती बसायला लागला असता. तर आता आम्हाला फक्त शोधायचं आहे गॅरेज, त्याशिवाय काय होणार नाही. त्यामुळे आता अस्ती जायला लागेल पुढं. तर बघू आता गॅरेज कुठे भेटतोय तो विचारत जायला लागेल. शेल्डनने आताच सुरुवात केली विचारायची. वेल्डिंगवाला फायनली भेटलाय आम्हाला. तर पूर्ण गाडी एम्प्टी केली आहे. हा रॅक वाकला होता. हा पूर्ण वाकला होता. तर आता वेल्डिंग मारून घ्यायचे हिला पण आणि तिच्या रॅकला पण, कारण की जामच नाजूक आहेत ते रॅक.
भरोसा नाही कधी तुटेल. नशीब वेल्डिंगवाला पण जवळच भेटला. हा ब्रो कसं वाटतंय? वेल्डिंगवाला भेटला एकदम निवंत भाई. देव तारी त्याला पण मारी. वेल्डिंग तिला मारून घ्यायचे परत बॅक साईडच्या ह्याच्यावर, कारण की नंतर गोव्याला गेलो का ती बॅग मागे जाणार आहे रॅकवर. तर आताच तयारी करून ठेवलेली बरी, कारण की पुढे भेटेल नाही भेटेल भरोसा नाही. तर भेटतोय वेल्डिंग मारता वेल्डिंग मारायला घेतले. शेल्डन पकडून बसलाय त्याला. टी शर्टीवर लागली ना डायरेक्ट टी शर्ट जळून जाईल. त्याचं काय चाललं काय समजत नाही मला. पण ठीक आहे, आता काय ऑप्शन पण नाही दुसरा. जे आहे ते आताच करून घ्यायला लागले. हे ब्रो फायबर तोडशील हा. वेल्डिंगची मशीन पण वेगळीच आहे. स्वतः मालक, स्वतःच चालक, स्वतःच फिटर. वेल्डिंग काय बोलशील याच्याबद्दल तू? कसा होता तुझा एक्सपिरियन्स आजचा? खूप सुंदर. आता तिकडे आपल्या गाडीला पण घेतले वेल्डिंग मारायला. कारण की तिचा पण रॅक खूप नाजूक आहे, त्यामुळे वेल्डिंग मारूनच घेतो. तोपर्यंत शेल्डनचा बघा काय चाललंय. हेच आमचं काम झालंय फायनली. ही पण केली लोड. सो माझी ही बाईक पण लोड केली आहे. एक टाका मारायला पाहिजे होतं. तर आता निघतोय आम्ही इथनं फायनली. मध्ये पोचलोय. रूम घेतली. खूपच लेट झालाय, खूप म्हणजे खूपच लेट झाला त्या टॉप बॉक्समुळे. नाहीतर आम्ही कमीत कमी ना 2 वाजेपर्यंत तरी पोचलो असतो. आता वाजले 5, म्हणजे आलोय आम्ही 4 वाजताच, 4:30 वाजता. आता फ्रेश बीच झालोय. हा बघा, याला अजून फोनाचीच पडले. तर आता आम्ही चाललोय इथले पॉईंट बघायला. तर तिथे गेल्यावर बघू. मोबाईल नेऊन दिला आतमध्ये तर दाखवीन. चला, तर आता आम्ही निघालोय फिरायला. आणि आज पण आम्ही कालच्या सारखीच गाडी केली, तो रिक्षा आज. आणि या मागच्या हॉटेलला थांबलोय आम्ही. तर आता भेटू आपण डायरेक्ट. आपला पहिला स्पॉट कोणता आहे आपला? मैसूर पॅलेस. तर आता डायरेक्ट तिथे गेल्यावरच भेटतो तुम्हाला. चला तर बघ मित्रांनो, आपण आता पोचलोय मैसूर पॅलेसच्या बाहेर. सो हीच एंट्री आहे. इथनं आपल्याला इन व्हायचं आहे. तिकीट काउंटर काय आहे का नाही काय माहीत नाही. आताच एंट्री केली गेटमधून, तिकीट घेतलं आहे. आणि मेन एंट्री ही आहे. इथनं आतमध्ये जायचं आहे. शेल्डन चाललाय पुढे पुढे, कारण तिकीट आहे त्याच्याच हातात आहेत. तिकीट पण 120 रुपये. इथनं आतमध्ये जायचं आहे.
याच्या आतमधनं मग कुठे फिरायचं काही माहीत नाही अजून, तर आतमध्ये गेल्यावरच समजेल. खूप मोठी जागा आहे आणि मला तर असं वाटतं हा फिरण्यासाठी कमीत कमी 2-3 तास जातील. चलो अंदर. तर फायनली आपण आतमध्ये पण आलोय. झाली एंट्री एकदाची. इथे तिकीटं घेतात, तिकीटं पाडतात. तर बघू, मी असंच जाऊन बघतो पुढं मला काय बोलतंय. मला आठवते तिकीट हां बघा आता काय काय आहे ते पॅलेसमध्ये. दिसेल तुम्हाला, पूर्ण दाखवायला भेटेल असं वाटत तर नाही, कारण की आधीमध्ये मोबाईल बंद करायला लावतात. तोप खूप सारे आहेत. खतरनाक आहे हा. काय सीन आहे, जो पण आहे भारी एकदम. हे कोण आहेत ते माहित नाही, पण सगळ्यांचे फोटो 3D मध्ये आहेत एकदम. ही इथली राणी. का आहे ते माहित नाही, पण जे पण आहे खूप जुनं आहे. आणि बघू शकतो मी इकडे पण आहेत. आणि हे चांदीचे आहेत. हा आहे आतमधला परिसर. जाली मारले घाण नको होण्यासाठी. एकदम वाड्यासारखं आहे, वाडा. सर्व इंग्रजांच्या काळातला. पूर्ण चांदीच्या आहेत खुर्च्या आणि ते हत्तीच्या दाताचं आहे. सिल्वर चेअर्स हे बघा. आरसा आहे का काय? का अरे इतका मोठा आरसा आमच्या घरा नसतात तर रोज मी अशा रील्स टाकले असते बनवून बनवून. बघ ना किती मोठं आहे. ही कोण आहे? 10 फूट होईल ना आरामशीर. टाकी तुमची. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलोय पॅलेसमधल्या. शेल्डन तिकडे मागं फोटो काढत बसलाय. कोणाला व्हिडिओ कॉल केला काय माहिती नाही, पण बघण्यासारखा खूप आहे इथं आतमध्ये. तर दाखवतो मला आतमध्ये पण. हा पूर्णच्या पूर्ण लांबच्या लांब हॉल टाईप. पहिल्या मजल्यावरनं दिसणारा जो व्ह्यू आहे तो आहे असा समोर. इथे बसण्यासाठी जागा आहे. याचा अर्थ जसं स्टेडियमला असतं तसंच आहे. पूर्ण समोरचं दिसतंय. आणि हा आजचा एरिया. स्टेडियम सारखं आहे रे शेल्डन. स्टेडियम सारखं काम आहे हो, समजलं का? हे जो दिसतोय त्याच्यावरती हे पूर्ण आणि
हे पूर्ण सागाचं आहे असं हे सांगतात, आता माहीत नाही, पण सागाचं आहे असं बोलतात. बघू शकतो मी वरती पण सगळे लोक येतात इथे फोटो काढतात. हे हत्तींचे पोशाख आहेत जे युद्धाला आणि महाराज इथले कोण होते त्यांचे हत्ती होते त्यांच्या डोक्यावर लावायचे हे पूर्ण आहे. आतमधचा पूर्ण फिरून झालाय. खरं म्हणजे जायचं होतं तिथे बाहेर, पण आपण लेट आलोय आणि इथला बंद व्हायचा टायमिंग 6 वाजता आहे. आपण लेट झालो त्यामुळे तिथे जायला नाही जमलं. तर तसं आतमध्ये गेलो होतो, आतमधला पूर्ण फिरून झालं आहे. जो बघायचा होता तो बघून झाला आहे, पण खरं म्हणजे फोटो येतात ते तिथनं आणि पूर्ण पॅलेस दिसतोय तिथनं, म्हणून तिथे जायचं होतं. पण ठीक आहे, आता आपण जाऊ नेक्स्ट पॉईंट. ब्रो नेक्स्ट पॉईंट. हां, तर आता आपण जाणार आहोत चर्चला. आणि पहिले आपल्या जी आपण मर्सिडीज बुक केली आहे त्याला कॉल करावा लागेल, कारण की तो पण कसा VIP आहे. त्याला पहिले फोन करून इथे गेटवर बोलवायला लागेल तेव्हाच जमेल. तर आता आपण निघू चर्च इथे जायला, नाही तर तिथे पण जायला लेट व्हायचा आणि तो बंद व्हायचा. तर भेटू आता चर्च इथे. मैसूर पॅलेस फिरून झाल्यावर आता आम्ही आलो आहे चर्चला. बघा किती मोठं आहे, मागणे दिसतोय. तर इकडे तर तेवढा काय फिरायला भेटला नाही आतमध्ये, कारण की लवकरच बंद झाला तो. तर आता चर्चचा टायमिंग काहीतरी 8 साडेआठचा आहे. तर आता आम्ही जातो चर्चमध्ये, आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. तर चर्चच्या खाली आहे उभा मी, आलो इथे, इथनं एंट्री केली. हा आहे चर्च. पण तिथनं एंट्री करत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं चप्पल काढायला. तर आम्ही चाललो आता चप्पल काढायला तिकडे. चप्पल काढून झाली का आतमध्ये गेल्यावर बघू, आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ काढून पूर्ण कसं काय येते. मी गेलो होतो चर्चच्या आतमध्ये, पण तिथे प्रे चालू होती, सो त्याही व्हिडिओ नाही काढून दिली. आणि आतमध्ये तसं पण कॅमेरा अलाउड नाही आहे. तर ते बोलले जे काय पूर्ण बाहेरच आहे, बाहेरनंच बघून घ्या, आतमध्ये कोणालाच व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे, म्हणून आम्ही बाहेर आलो. तर आता जातो आहे डायरेक्ट आपल्या मर्सिडीजमध्ये बसायला. तर भेटू आता, बघू नेक्स्ट पॉईंट काय आहे का. एकदाशी रूमवर आलो आहे, सगळी पॉईंट तिथले फिरलो, अर्धे बाकी आहेत ते उद्या फिरेन. बघू आता उद्याचा कसा काय येते. आणि हा बघा पूर्ण पसारा असाच पडला आहे, हा इथं बसला आहे पूर्ण पसारा टाकून. इकडे खाली पण आहे. आता पहिले हा आवरून घेतो, मग फ्रेश होऊन परत खाली जाऊन जेवायचं आहे. त्यासाठी चांगलं हॉटेल शोधायला लागेल, तो हॉटेल शोधायला जातो. आणि आता जेवून आलो आहे आणि झोपायची तयारी चालू केली, कारण की उद्या सकाळी आम्हाला 4:30-5ला उठायला लागेल. तर हा बघा, हा तर झोपायला फुल तयारच आहे. थंडी लागते, मला थंडी लागते, त्याला नाही लागत, म्हणून मी स्वेटर घातला आहे. आणि उद्या आम्हाला जायचे आहे म्हैसूर टू कोइंबतूर. तर रनिंग होईल काहीतरी 300. तर सकाळी लवकर उठूनच जायचा प्लॅन चालू आहे. तर आता आम्ही मस्त झोपतो. हा ब्लॉग इथेच संपवतो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.